नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। होमगार्ड भरती 2024 तर एका जिल्ह्याची या ठिकाणी होमगार्डची भरती निघाली आहे। जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले। तर कोणत्या जिल्ह्याची या ठिकाणी होमगार्डची भरती निघालेली आहे तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। या ठिकाणी सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे। तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे। तर कोणत्या जिल्ह्याची या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्याचबरोबर अटी आणि शर्ती काय आहे होमगार्ड भरतीच्या, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे या जिल्ह्यामध्ये, तर त्या सर्वच पोलीस स्टेशनात या ठिकाणी त्या जाहिरातमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नाव आहे, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो भरती जेव्हा निघते तर हे माहीत होत नाही, लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला जाहिरात दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये। तर 2018-19ला सुद्धा असं झालं विद्यार्थी मित्रांनो की त्यावेळेस भरत्या झाल्या होत्या, पण विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं की या ठिकाणी भरती झाली म्हणून, या ठिकाणी भरती निघाली आहे म्हणून, ठीक आहे। तर आपला स्वतःचा मित्र सुद्धा आपल्याला सांगत नाही की होमगार्डची भरती निघाली, तर तो सुद्धा चुपचाप चालला जाते आणि ग्राउंड येऊन चालला येते, कारण की त्याला सुद्धा वाटते की आपण आपल्या मित्राला या ठिकाणी सांगितले नाही पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि आपलं सिलेक्शन नाही झालं आणि त्याचं जर सिलेक्शन झालं तर ह्या भीतीमुळे तो आपला मित्र सुद्धा आपल्याला सांगत नाही, ठीक आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दाखवून देतो विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सातारा जिल्हा होमगार्डची भरती निघालेली आहे आणि या ठिकाणचे फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले आहे। 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आणि शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे। आणि फॉर्म या ठिकाणी तुम्हाला जे या वेबसाईटवर भरायचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यांची वेबसाईट वेगवेगळी असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की होमगार्डमध्ये जे या वेबसाईटवर तुम्हाला या साताराचा फॉर्म भरायचा आहे, https maharashtra.cdhg.government.in mahahg enrollment form.php या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। उदाहरणार्थ आधार कार्ड झालं, आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक, व्यक्तीस नोंद कराव्यात। त्याचबरोबर एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे, तर तुम्हाला एकच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही दुसरा भाग, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल। इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील। तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढण्याची आहे। त्यावर उमेदवारांनी भरलेली सर्व मजकूर छापून येईल, त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपकावा आणि मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे। इतर कोणतीही माहिती उमेदवार भरू नये। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक 31 जुलै 2024 आहे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना अर्ज क्रमांक 1 त्याचबरोबर मध्ये छायांकित दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रत अर्जासोबत जोडाव्यात। त्याचबरोबर अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे। 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार आहे।
आणि 6 उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. त्याचबरोबर 7 पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर 8 यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरलेल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेल्या सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील. मात्र स्वच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करणे पात्र राहतील. त्याचबरोबर 9 तुमचं अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 10 पथक ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्यास सर्व अधिकारी माननीय जिल्हा समाधिक यांची राखून ठेवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आता फॉर्म कोणाकोणाला या ठिकाणी भरता येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता ज्या पण जिल्ह्यामध्ये आता होमगार्डची भरती निघणार आहे तर त्या ठिकाणी असे रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन या ठिकाणी दर्शवले जाणार आहे. जसं या ठिकाणी सातारामध्ये दर्शवलेलं आहे होमगार्ड पथक उपपथक. ठीक आहे, तर सातारा तर या ठिकाणच्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. इथले जे पण ज्यांचे पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये त्यांना फॉर्म भरता येणार आहे. या जिल्ह्यामधले बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. सातारा शहर, सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव, वाई, भुईंज, महाबळेश्वर, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण शहर, फलटण ग्रामीण, साखरवाडी, फलटण ग्रामीण, दहिवडी, त्याचबरोबर म्हसवड, त्याचबरोबर वडूस, औंध, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, सातारा रोड, वाठार, कराड शहर, कराड तालुका, ढेबेवाडी, उंब्रज, मसूर, तळबीट, त्याचबरोबर कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ. तर इथल्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याचबरोबर आता यामध्ये जे पात्रता जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो की या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि वयोमर्यादा यामध्ये 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि उंची 162 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड बघू शकता होमगार्डला तर 1600 मीटर रनिंग हे 20 गुणासाठी 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले तर 20 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 2.50 सेकंड पर्यंत आले तर 25 गुण. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आहे तर गोळाफेक 8.50 मीटरपेक्षा जास्त फेकला तर 10 गुण तुम्हाला भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांनी गोळाफेक जर 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. तर यावरच तुमचं मेरिट बनणार आहे ग्राउंडवर. ठीक आहे, तर हे झालं की ह्या जिल्ह्याची साताराची भरती निघालेली आहे. तर यामध्ये बाकीच्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधी ते तुम्हाला सांगून देतो. तर 9,700 जागांसाठी होमगार्डची भरती येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये 16 ऑगस्टपासून निघत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याबद्दल समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य गृह विभागाचा या ठिकाणी पत्रक सुद्धा आलेलं आहे. तुम्ही विषय बघू शकता होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत. आणि उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9,700 इतका मानसी होमगार्डचा अनुशेष आहे. सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया 16 ऑगस्ट पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या. आणि सगळ्यात खालचा पास 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्ड 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती आहे. त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातली भरती निघत आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते. तर महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहेत तर सर्वच जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे. मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, धुळे, जळगाव, त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली. तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची भरती निघत आहे. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.